झालेला होता। आज ते रूट 5 मध्ये आम्हाला काही बाब निदर्शनास आली आहेत, ते आपल्या पुढे आम्ही ठेवतो। आम्ही बघितलं की काही लोक आपला रूट 5 करताना मोबाईल फोन वापरत होते, तर ही पुढे घडली पाहिजे अशी बाब। रूट 5 प्रॉपर डिसिप्लिन पद्धतीने झाला पाहिजे। काही अधिकारी आणि अंमलदारकडे आम्ही आता पण बघू शकतो की ते जुनी लाकूडची लाठी वापरत आहेत, हे बेकायदेशीर झाली आहे। आपण फायबरची लाठी वापरावी। तसेच काही अंमलदार रूट मार्च करताना आपले हेल्मेट हातात घेऊन चालले होते, तसे नाही। तुम्हाला तुमचं जे प्रॉपर लाठी शील्ड हेल्मेट आहे ते घेऊन चालवावं। बगैर पानी की बोला देते हैं ना इसमें। अच्छी न्यूज़ मिली कि तुम्हारे बोलो मत किसी को। आज आपले मार्च करने वाले शहरामध्ये कसं नियोजन करण्यात आलं? आज माननीय सीपी सर यांच्या आदेशान्वये झोन 1 झोन 2 तसेच RAF RCP SRPF आपले सगळे अधिकारी अंमलदारला सोबत घेऊन आम्ही हे रूट मार्च काढलेला आहे। हे रूट मार्च काढण्याचा मेन अर्थ पुढील 1 आठवड्यात आपले शहराचे मोठे स्तरावर गणपती विसर्जन मिरवणूक तसेच ईद मिरवणूक आहेत, त्यांना अबाधित ठेवणे आणि शहराचा कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणे याचा करिता आहेत। आज आम्ही रूट मार्च काढताना आम्ही सगळे जे मेजर पॉइंट्स आहेत झोन 1 चे ते कव्हर केलेले आहेत। तसेच सगळ्यांना आम्ही विनंती करतो आपले पत्रकार बांधवांतर्फे की आपण या शहराचा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता मदत करावी। काही आगाऊ सूचना असेल डायल 112 वर कॉल करावा किंवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार साहेबांना त्याची माहिती द्यावी। सर, किती पोलीस कर्मचारी हे बंदोबस्तामध्ये तैनात करण्यात आले आहे आणि सुरक्षा बलांचे किती तुकडे मारवण्यात आलेले आहेत? आपले शहरात गणपती तसेच ईद मिरवणुकीसाठी टोटल 1500 अधिकारी अंमलदार तसेच बाहेरची कंपनी रॅपिड ऍक्शन फोर्स SRPF हे आलेली आहेत आणि आम्ही त्यांचा वापर करून कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास वचनबद्ध आहोत आणि शहराचा कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवू याच्यासाठी प्रयत्नशील आहोत। नागरिकांना काय आवाहन करणार सर? आम्ही आपले छत्रपती संभाजीनगरचे सगळे आपले जे नागरिकगण आहेत यांना आम्ही आवाहन करतो की आपण कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याकरिता पोलीसचा सहकार्य करावा। काही माहिती असेल तर आगाऊ माहिती आम्हाला डायल 112 किंवा ठाणेचे ठाणेदार साहेबांना ते सूचना देण्यात यावी।